नमस्कार, शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपल्या किचनमध्ये भोगी स्पेशल गावरान पद्धतीने मिक्स भाजी तसेच तेल लावलेली मीठ टाकून बाजरीची भाकरी। तर ही भाकरी तुम्ही पाहू शकता गोल गरगरीत तशी टम्म अशी फुगलेली आहे। तर ही गावरान पद्धतीने मिक्स भाजी केलेली आहे। तर तीही कशी वाटली प्लीज कमेंट करून सांगा। अतिशय पारंपरिक पद्धतीने ही मिक्स भाजी तसेच बाजरीची भाकरी दाखवलेली आहे एकाच व्हिडिओमध्ये, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। तर ही मिक्स भाजी भोगीच्या दिवशी नाही तर हिवाळ्यात तुम्ही कधीही बनवून खाऊ शकता। तर इथे घेवडा घेतलेला आहे 1 किलो, चाकवत घेतलेला आहे 1 मूठभर, तिथं तुम्ही पालक किंवा मेथी वापरू शकता। भिजवलेले शेंगदाणे 1 वाटी, वाटाणे 1 वाटी, पावट्याचे दाणे 1 वाटी, हरभऱ्याचे दाणे 1 वाटी, गाजर 1 वाटी, वांग, ऊस तसेच शेवग्याच्या शेंगा व बोरे घेतलेली आहेत। तर हे सर्व भाज्या स्वच्छ धुवून साफ करून घेतलेल्या आहेत। तर इथे भाज्यांचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तर इथे वांगे तसेच चाकवताची भाजी व बोरं व ऊस मी बारीक चिरून घेत आहे। तर इथे पाहू शकता चाकवताची भाजी तसेच वांगे बोर ही चिरून घेतले, कारण बोरांमध्ये बऱ्याच वेळा किडे व आळे असण्याची शक्यता असते। तर एका कढईमध्ये 1 वाटी पाणी टाकून त्यामध्ये सुरुवातीला जी उशीर लागतो शिजण्यासाठी ते यामध्ये दाणे घालून घेतले, हरभरा, पावटा, वाटाणा तसेच गाजराचे काप, भिजवलेले शेंगदाणे, वांगे, ऊस, बोरे तसेच शेवग्याच्या शेंगा। तर इथे तुम्ही बटाट्याचाही वापर करू शकता। चाकवताची भाजी व घेवड्याची शेंग घेतलेली आहे। तर हे सर्व एका कढईमध्ये छान पसरून घेणे। तर इथे मी अर्धा चमचा मीठ टाकून घेत आहे। भाजी शिजवताना मीठ टाकले मिठात तर भाजी अतिशय अप्रतिम त्या भाजीला चव येते। तर मीठ टाकून झाल्यानंतर पुन्हा अर्धी वाटी पाणी टाकून घेतलेले आहे। तर भाजी आपल्याला मीडियम आचेवर 10 मिनटं शिजवून घ्यायची आहे। तोपर्यंत आपण इथे त्यासाठी लागणारे कूट बनवूया। तर इथे मी कारळे घेतलेले आहे खमंग असे भाजून, तर मिक्सरला त्याचे कूट करून घ्यायचे आहे। तर कारळे हे छान खमंग असे भाजून घेतलेले होते आधीच मी। तसेच त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ घेतलेले आहे, काळे व पांढरे तीळ, तुम्ही कोणतेही एका प्रकारचे तीळ घेतले तरी चालेल। तेही छान खमंग असे भाजून घेऊन असे त्याचे जाडसर कूट केलेले आहे। तर हे कारळ्याचे कूट आणि तिळाचे कूट तुम्ही कोणत्याही भाजीमध्ये वापरू शकता। ते हिवाळ्यात खाल्ल्याने आपली हाडे मजबूत होतात, त्याच्यामुळे तिळाचे कूट तुम्ही नक्की वापरात आणा। तर यासाठी एक वाटण बनवणार आहोत। तर इथे मी सुके खोबरे घेतले आहे 2 चमचे आणि हिरवी लसूण पात घेतलेली आहे। तुमच्याकडे लसूण पात नसेल तर आपला रेग्युलर सुका लसूण असतो तो घेतला तरी चालेल, आणि मूठभर कोथिंबीर घालून पाणी न टाकता हे वाटण बनवलेले आहे। तर हे वाटण तुम्ही कोणत्याही भाजीमध्ये वापरू शकता। तर इथे पाहू शकता 5 मिनिटानंतर आपल्या भाज्या अर्धवट अशा शिजलेल्या, त्या छान अशा वरखाली करून घेत आहे आणि पुन्हा एकदा झाकण लावून 5 मिनिटं मीडियम आचेवर छान भाजी शिजवून घ्यायची आहे। तर इथे पाहू शकता भाजी छान आपली 10 मिनिटात या शिजलेल्या आहे। तर अशा प्रकारे भाजी जर शिजवून घेतली तर आपली भाजी झटपट तयार होते। तर कढई ठेवलेली आहे, तर कढईमध्ये तेल घेतले आहे 2 पळी। तेलाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तसेच तेल तापल्यानंतर अर्धा लहान चमचा मोहरी, अर्धा लहान चमचा जिरे, हिंग घेतलेला आहे पाव लहान चमचा, तसेच कढीपत्त्याची पाने घेत आहे बारीक छान तोडून। तर इथे 1 चमचा तीळ सफेद व 1 चमचा काळे तीळ, तेही छान ह्या फोडणीमध्ये आपल्याला टाकून ही खमंग अशी फोडणी बनवून घ्यायची आहे। तर तीळ तडतडू लागल्यानंतर जे आपण खोबरे, लसूण, कोथिंबीरचे वाटण केलेले आहे ते 2 चमचे ह्यामध्ये मिक्स करणे। तर इथे मसाल्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या भाजीच्या क्वांटिटीवर किंवा आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तर हा मसाला अर्धा ते 1 मिनिटभर परतल्यानंतर ह्यामध्ये सुके मसाले वापरा। तर इथे साठवणीचा मसाला घेतलेला आहे 2 चमचे, तुम्ही कोणतेही लाल तिखट वापरू शकता। रंगासाठी काश्मीरी मिरची पावडर 1 चमचा, धने पावडर 2 चमचे, तसेच हळद टाकलेली आहे अर्धा चमचा। तर मसाले छान तेलामध्ये परतून घ्यायचे आहे। तर इथे मसाल्याचे प्रमाण हे आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता। तर मसाले छान तेलामध्ये परतून झाल्यानंतर जे आपण भाजी शिजवून घेतलेली आहे ती ह्यामध्ये मिक्स करायची आहे। तर ह्यामधील अतिरिक्त पाणी आहे ते एका वेगळ्या भांड्यात काढून घेणे। जर तुम्हाला भाजी अतिशय सुकी पाहिजे असेल तर मी इथे पाण्यासकटच भाजी सर्व ह्यामध्ये मिक्स केलेली आहे। तर ह्या मसाल्यामध्ये भाजी छान एकसारखी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे, जेणेकरून सर्व मसाले आपल्या भाजीला छान
लागले पाहिजे. तर ही भाजी अतिशय अप्रतिम लागते. नक्की एकदा करून पहा. आणि मीठ टाकायचे आहे चवीनुसार. लक्षात घ्या, शिजवताना आपण अर्धा चमचा मीठ टाकलेले होते. इथे चवीनुसार मीठ टाकायचे आहे. ते मीठ छान यामध्ये मिक्स करून झाल्यानंतर जे आपण कूट बनवले होते, तर इथे कारळ्याचे कूट घेतलेले आहे 2 चमचे. जर तुमच्याकडे कारळ्याचे कूट नसेल तर इथे तुम्ही शेंगदाण्याचे कूट वापरले तरी चालेल. तसेच तिळाचे कूट टाकलेले आहे 2 ते 3 चमचे. तर हे कारळे म्हणजे ह्याला खरसून हे असे म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणता मला कमेंट करून नक्की सांगा. तर ही दोन्ही कुटं ह्यामध्ये छान मिक्स करून घेतलेली आहे. तर ह्या कुटाने अतिशय भाजीला अप्रतिम अशी चव येते. तर नक्की अशा प्रकारे ही भाजी करून पहा. गावच्या ठिकाणी तर अशीच प्रकारे भाजी केली जाते. तर इथे झाकण ठेवून गॅसची फ्लेम कमी केली आहे आणि 5 मिनटं आपल्याला ही भाजी छान मसाल्यामध्ये शिजवून घ्यायची आहे. तर इथे पाहू शकता आपली भाजी अप्रतिम अशी दिसत आहे. सुगंधही छान सुटलेला आहे. जर ही जी तुम्हाला रस्सा भाजी बनवायची असेल तर इथे तुम्ही गरम पाण्याचा वापर करून ही जी रस्सा भाजी बनवू शकता. तर आपली आता ही भाजी तयार आहे. तर इथे भाकरीसाठी मी काळे व पांढरे तीळ घेतलेले आहे. ते छान मिक्स करून घेणे. तर इथे बाजरीची भाकरी बनवणार म्हणून बाजरीचे पीठ घेतलेले आहे. तर त्यामध्ये मीठ टाकून घेतले आहे चवीनुसार. तसेच पाणी घेतले आहे मळण्यासाठी. तर त्यामध्येही थोडेसे मीठ टाकून तेही छान विरघळून घेणे आणि थोडे थोडे पाणी टाकून आपल्याला हे बाजरीचे पीठ एकसारखे मळून घ्यायचे आहे. तर भाकरीचे पीठ मळताना थोडे थोडे पाणी टाकूनच मळणे. अतिशय घट्ट किंवा पातळी मळू नये. अतिशय मऊ असे मळणे. जितके तुम्ही बाजरीचे पीठ हे मळाल तितकी भाकरी अतिशय खुसखुशीत आणि खमंग अशी बनते आणि टम्म अशी फुगते. तर इथे पाहू शकता छान मऊसूद हात ओला करून बाजरीचे पीठ छान मळून घेत आहे. तर त्यातील एक गोळा काढून मी जेवढी भाकरी करणार आहोत तेवढाच एक पिठाचा गोळा काढून तो छान मळून घेतला आणि त्याच्या दोन्ही साईडने मी हे काळे व पांढरे तीळ लावून घेत आहे. तर हे तीळ अतिशय छान लागतं त्या भाकरीच्या पिठाला. तर कोरडे पीठ छान खाली टाकून गोळा टाकून एका हाताने नंतर 2 हाताने आपल्याला ही गोल गरगरीत भाकरी बनवून घ्यायची आहे. तुम्हाला जसे शक्य असेल तशी ही भाकरी छान थापून घ्या. तर इथे पाहू शकता मी छान पातळ अशी ही भाकरी थापलेली आहे. तर भाकरी टम्म फुगण्याचे अजून एक कारण मी सांगते. ही माझ्या आजीची पद्धत आहे. तर हे करून पहा. भाकरी पूर्ण थापून झाल्यानंतर आपला हात हलका ओला करून घ्यायचा आहे आणि वरच्या बाजूने छान एकसारखा फिरवून घ्यायचा आहे. तर इथे मी गॅसवर आधीच तवा गरम करण्यासाठी ठेवलेला होता. तो छान गरम झाल्यानंतर जो वरचा भाग आहे तो तळ हातावर घेऊन तो तव्याच्या खालच्या साईडला गेला पाहिजे अशा प्रकारे भाकरी टाकून घेणे आणि जी पिठाची बाजू आहे ती वरच्या बाजूने ठेवणे. तर इथे वरच्या साईडला छान पाणी लावून घेतलेले आहे. ते थोडेसे कोरडे झाले की आपल्याला ही भाकरी सुरुवातीला कडेने सोडून नंतर पलटी करून घ्यायची आहे. तरी ते भाकरी पलटल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करून दुसरी भाकरीसाठी जो आपण पीठ मळत आहोत ते छान एकसारखे मऊ मळून घेऊया आणि त्या गोळ्याला ही आपण दोन्ही साईडने तीळ लावून घ्यायचे आहे. तर हे मी तुम्हाला का सांगते ते पहा. कारण ही भाकरी आपण आता थापताना गॅसची फ्लेम आपल्याला फास्ट करायची आहे. तर इथे पाहू शकता गॅसची फ्लेम फास्ट करून दुसरी भाकरी थापायची आहे. अशा जर तुम्ही भाकरी केल्या तर आपल्या झटपट भाकरी तयार होतात. तर भाकरी थापून झाल्यानंतर लगेच आपली तव्यातली भाकरी चेक करायची आहे. ती छान खुसखुशीत अशी भाजलेली आहे. पाहू शकता एकसारखी कोणत्याही प्रकारे डाग पडलेले नाही. तर ती भाकरी काढून दुसरी भाकरी टाकायची आहे आणि त्याच्या वरच्या साईडलाही आपल्याला पाणी लावून घ्यायचे आहे आणि पाणी हलके सुकल्यानंतर पुन्हा कडा सोडून आपल्याला ही भाकरी पलटी करून घ्यायची आहे. तर भाकरी पलटताना सुरुवातीला कडा सोडून घेऊन नंतरच भाकरी पलटी करायची आणि तो तवा साईडला काढून जी पहिली भाकरी भाजून घेतली आहे ती उलतानावर ठेवून अशा प्रकारे छान गोल फिरवून घेणे जेणेकरून आपली भाकरी एकसारखी भाजली जाईल. मध्ये उलतान ठेवल्याने जी गॅसची आच असते ती आपली डायरेक्ट भाकरीला लागणार नाही आणि आपली भाकरी करपणार नाही. तर पाहू शकता आपली किती टम्म अशी भाकरी फुगलेली आहे. तुम्हाला दुसरी भाकरी मी छान भाजून अशी दाखवते. तर इथे दुसरी भाकरी छान दुसऱ्या साईडने भाजून झाल्यानंतर तिसरी भाकरी टाकली आणि तिलाही छान पाणी लावून तीही पलटी करून घेत आहे. तर इथे पाहू शकता दुसरी भाकरी भाजण्यासाठी तवा पुन्हा काढून आपल्याला उलतानावर भाकरी ठेवून गोल फिरवायची आहे. तर इथे पाहू शकता भाकरी आपली अशा प्रकारे छान थोड्या थोड्या सेकंदाने पलटल्यानंतर फिरवल्यानंतर आपली भाकरी अजिबात करपत नाही. तर पाहू शकता गोल टम्म अशी आपली ही
बाजरीची भाकरी तयार आहे. नक्की अशा प्रकारे तुम्ही बाजरीची भाकरीच्या ऐवजी ज्वारीची भाकरी बनवू शकता. अतिशय छान बनतात. तरी खुसखुशीत खमंग अशी बाजरीची भाकरी आणि झणझणीत अशी गावरान पद्धतीची मिक्स भोगीची भाजी, तशी त्याबरोबर लसणाची पात किंवा तुम्ही कांद्याची पात ठेवून सर्व करू शकता. तर ही भोगीची भाजी आणि भाकरी तुम्हाला कशी वाटली प्लीज कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत थँक्यू.